श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. उद्या 1 मेला शुक्रवारी आलेली आहे वैशाख महिन्यातील बौद्ध पौर्णिमा. हीच वैशाख पौर्णिमा बौद्ध पौर्णिमा म्हणून ओळखली जाते. वैशाख बौद्ध पौर्णिमेचा पवित्र सण हा उद्या शुक्रवारी 1 मे रोजी साजरा केला जाणार आहे. आपल्या हिंदू धर्मग्रंथांमध्ये वैशाख पौर्णिमा अत्यंत पवित्र आणि फलदायी मानली जाते, कारण याच दिवशी भगवान बुद्धांचा जन्म झाला होता आणि हा दिवस बौद्ध पौर्णिमा म्हणूनही साजरा केला जातो. तसंच पौराणिक कथेनुसार भगवान विष्णूंचा 9वा अवतार याच दिवशी झाला होता, ज्यामुळे त्याचे धार्मिक महत्त्व आणखीन वाढते. पौराणिक कथेनुसार वैशाख महिन्याच्या पौर्णिमेला भगवान विष्णूंचा अवतार असलेल्या बुद्धांना सत्यशोधनात ज्ञानप्राप्ती झाली. याच दिवशी धर्मराज युधिष्ठिराने देखील भगवान कृष्णांच्या सांगण्यावरून हे व्रत पाळले होते आणि त्याचे फळ राजसूय यज्ञाच्या फळासारखेच हे त्यांना मिळाले. शास्त्रानुसार या दिवशी गंगेत स्नान केल्याने आणि दान केल्याने मनुष्याला जन्ममृत्यूच्या चक्रातून मुक्ती मिळण्यास मदत होते. या शुभ दिवशी भगवान सत्यनारायणाची कथा ऐकणं आणि चंद्राला अर्घ्य अर्पण करणं हे विशेष फलदायी मानलं जातं आणि म्हणून उद्या 1 मेला बौद्ध पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला प्रदोष काळामध्ये सत्यनारायण पूजा ही करायची आहे. दर महिन्याच्या पौर्णिमेला ज्या महिला आपल्या घरामध्ये सत्यनारायण पूजा ही करतात, तर त्यांनी उद्या 1 मेला शुक्रवारी प्रदोष काळामध्ये सत्यनारायण पूजा ही करायची आहे. उद्या सत्यनारायण पूजा केल्याने आणि चंद्रदेवांना अर्घ्य अर्पण केल्याने भगवान विष्णू आणि चंद्रदेवांच्या आशीर्वादाने आपल्या घरात सुख आणि समृद्धी ही अखंड नांदते. वैशाख पौर्णिमेचा उपवास केल्याने अनेक जन्मांपासून जमा झालेली पापेही आपली नष्ट होतात आणि तसंच आपली गरिबीही दूर होते. आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदते आणि आपल्याला मानसिक शांतताही मिळते. त्याचप्रमाणे वैशाख महिन्यातल्या या पौर्णिमेच्या तिथीला श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांची एकत्र पूजा केल्यास आपल्याला त्यांचे अखंड कृपाशीर्वाद हे प्राप्त होतात आणि आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी, ऐश्वर हे अखंड नांदतं. पौर्णिमेच्या तिथीला श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांची खास करून पूजाही केली जात असते. असं म्हटलं जातं की पौर्णिमेच्या तिथीला माता लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णू हे आपल्या पृथ्वीतलावर येत असतात आणि या दिवशी त्यांची पूजा सेवा करणाऱ्या व्यक्तीला ते धनधान्य, समृद्धी आणि यश हे प्रदान करत असतात आणि म्हणून याच दिवशी माता लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णू यांची विशेष करून पूजाही केली जात असते. तर अशा या अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या पौर्णिमेच्या तिथीला काही महत्त्वपूर्ण खास उपाय हे सुद्धा केले जात असतात. हे उपाय वैशाख महिन्यातल्या या बौद्ध पौर्णिमेच्या तिथीला केल्याने आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मीही नांदते, आपल्याला सुख समृद्धीही प्राप्त होते, आपल्या घरामध्ये असलेलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होतं आणि आपली भरभरून प्रगती होत असते. आणि म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असाच एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे की जो उद्या 1 मेला वैशाख बौद्ध पौर्णिमेला आपल्याला करायचा आहे. उद्या बौद्ध पौर्णिमेच्या तिथीला आपल्याला तुळशीला ही एक वस्तू अर्पण करायची आहे. ही वस्तू तुळशीला उद्या आपण अर्पण केल्यामुळे आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल, आपल्या घराकडे लक्ष्मी माता ही खेचली जाईल आणि आपल्या घरामध्ये आपल्याला ज्या काही पैशांसंबंधित आर्थिक अडचणी या असतील तर त्या सर्व आर्थिक अडचणी यामुळे नष्ट होतील. तर असा एक अत्यंत महत्त्वपूर्ण उपाय मी तुम्हाला आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर उद्या आपल्याला बौद्ध पौर्णिमेच्या तिथीला कोणती वस्तू तुळशीला अर्पण करायची आहे, हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण महत्त्वाची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघा. तर उद्या हा उपाय आपल्याला केव्हा करायचा आहे, तर हा उपाय उद्या पौर्णिमेच्या तिथीला आपल्याला सकाळी करायचा आहे. तर पौर्णिमेची तिथी ही आज गुरुवारी 30 तारखेला रात्री 9:13 सुरू होत आहे आणि उद्या शुक्रवारी 1 तारखेला पौर्णिमेची तिथी ही रात्री 10:53 संपणार आहे. त्यामुळे हा उपाय उद्याच आपल्याला सकाळी करायचा आहे. पौर्णिमेच्या तिथीला आपण माता लक्ष्मीची पूजा करत असतो आणि तुळशीला लक्ष्मी मातेचंच रूप मानलं गेलं आहे आणि म्हणून उद्या सकाळीच आपल्याला तुळशीला ही वस्तू अर्पण करायची आहे. आपल्या घरातील सर्व आर्थिक समस्या दूर होण्यासाठी आपल्याला हा उपाय उद्या करायचा आहे. आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदावी, पैशाला पैसा लागावा, आपल्या घरात लक्ष्मी ही स्थिर व्हावी, आलेला पैसा हा स्थिर व्हावा, यासाठीच हा उपाय आपल्याला उद्या करायचा आहे. आपल्या घरात आलेल्या पैशांमध्ये वाढ व्हावी आणि आपल्या घरामध्ये बरकत यावी, आपल्या घरातलं दारिद्र्य हे दूर व्हावं, यासाठीच हा उपाय आपल्याला उद्या करायचा आहे आणि हा उपाय उद्या केल्याने आपल्या घराची भरभरून प्रगती होईल. तर हा उपाय करण्यासाठी उद्या सकाळी आपल्याला लवकर उठायचं आहे आणि स्वच्छ स्नान करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्या देवघरातल्या देवांची पूजा आपल्याला करून घ्यायची आहे आणि त्यानंतर हा उपाय आपल्याला करायचा आहे.
आणि हा उपाय करण्यासाठी आपल्याला एका कलशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी हे भरून घ्यायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं हळद आणि कुंकू हे टाकून घ्यायचं आहे। त्याचबरोबर 2 अखंड फूल असलेल्या लवंगा यासुद्धा आपल्याला त्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत आणि तसंच या पाण्यामध्ये आपल्याला थोडासा गुळाचा खडा आणि जर तुमच्याकडे केसर असेल तर ते केसरसुद्धा तुम्हाला या पाण्यामध्ये टाकायचं आहे। असेल तर टाका, नसेल तर नाही टाकलं तरीही चालेल। तर असं हे कलशातलं पाणी घेऊन आपल्याला आपल्या घरामध्ये असलेल्या तुळशीपाशी जायचं आहे। तुळशीच्या रोपापाशी गेल्यानंतर तिथे आपल्याला हळद आणि कुंकू हे एकत्र करून त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपल्याला त्यापासून तिथे तुळशीपाशी स्वस्तिक हे चिन्ह काढायचं आहे आणि या स्वस्तिक चिन्हाला हळद कुंकू अक्षदा हे अर्पण करायचं आहे आणि तुळशी मातेची सुद्धा आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करून पूजा करायची आहे। तुळशीपाशी एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे आणि तसंच 2 अगरबत्त्या या लावायच्या आहेत आणि आपण जे कलशामध्ये पाणी घेतलेलं आहे तर ते पाणी आपल्याला तुळशीला यानंतर अर्पण करायचं आहे आणि हे पाणी अर्पण करून झाल्यानंतर आपल्याला तुळशीला 11 प्रदक्षिणा मारायच्या आहेत आणि या प्रदक्षिणा मारत असताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे। तुळशीभोवती जर तुम्हाला प्रदक्षिणा मारता येत असतील तर तुम्ही तुळशीभोवतीच प्रदक्षिणा मारा आणि तुळशीभोवती प्रदक्षिणा मारायला तितकी जागा जर तुमच्या इथे नसेल तर मग तुम्ही स्वतः भोवती प्रदक्षिणा मारायच्या आहेत आणि या मंत्राचा जप करायचा आहे आणि यानंतर तुळशी मातेला तुमच्या आयुष्यामध्ये असलेल्या ज्या काही आर्थिक अडचणी असतील त्या सर्व आर्थिक अडचणी दूर होण्यासाठी तुम्हाला आपले दोन्ही हात जोडून प्रार्थना विनंती करायची आहे आणि तुळशी मातेला मनोभावे नमस्कार करायचा आहे। आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदावी, आपल्या घराची भरभरून प्रगती व्हावी, आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळावं यासाठी तुळशी मातेला यावेळी आपल्याला मनोभावे प्रार्थना विनंती करायची आहे। आपले दोन्ही हात जोडून आपण तुळशी मातेला सांगायचं आहे की आमच्या घरामधलं दारिद्र्य हे दूर होऊ दे आणि आमच्या घराची भरभरून प्रगती होऊ दे, आमच्या घरामध्ये अखंड लक्ष्मी ही नांदू दे, असं आपण तुळशी मातेला मनोभावे प्रार्थना करायची आहे। आणि त्याचप्रमाणे जर तुमची एखादी इच्छा खूप प्रयत्न करूनही खूप दिवसांपासून जर पूर्ण होत नसेल तर तुमची ती इच्छा पूर्ण होण्यासाठी सुद्धा तुम्ही यावेळी तुळशी मातेला विनंती करायची आहे। तुळशी माता म्हणजेच साक्षात लक्ष्मीचंच रूप आहे आणि पौर्णिमेच्या तिथीला जर तुम्ही तुळशीला ही वस्तू अर्पण करून तुमची इच्छा सांगाल किंवा तुमचं दारिद्र्य दूर होण्यासाठी तुमच्या घरात अखंड लक्ष्मी नांदावी यासाठी प्रार्थना विनंती कराल तर तुमची ती प्रार्थना विनंती तुळशी माता म्हणजेच साक्षात माता लक्ष्मी ऐकेल आणि तुमची आर्थिक समस्याही दूर करेल आणि तुमची इच्छासुद्धा नक्की पूर्ण करेल। तर असा हा अत्यंत प्रभावी आणि तितकाच साधा सोपा उपाय आपल्याला उद्या पौर्णिमेच्या तिथीला करायचा आहे। तुळशी मातेला ही महत्त्वपूर्ण वस्तू उद्या आपल्याला अर्पण करायची आहे। उपाय अत्यंत प्रभावी असा आहे आणि म्हणून उद्या तुम्ही हा उपाय नक्की करा। पैसे कमवण्यासाठी कष्ट मेहनत ही तर आपल्याला घ्यायचीच आहे, पण त्यासोबत कष्टाला मेहनतीला यश मिळावं यासाठीच आपल्याला हे काही खास तिथीला काही महत्त्वपूर्ण उपाय हे करायचे असतात आणि म्हणूनच आपल्या कष्टांसोबत आपल्याला उद्या हा प्रभावी उपाय अवश्य करायचा आहे। आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया। चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।